PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। श्रमिक पत्रकार भवन येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी यांच्या महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचं अमरावती शहरात भव्य आयोजन संदर्भात बँकेचे अध्यक्ष मिलिंद गारड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। अमरावती शहरात 21 ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महाग्रामीण क्रीडा महोत्सवाचं भव्य आयोजन अमरावती शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर करण्यात आलंय, अशी माहिती पत्रकार परिषदेत सचिन माने आणि मिलिंद गारड यांनी दिली। ग्रामीण बँक मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नुकतंच 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन्ही बँकेचं एकत्रीकरण झालं आहे आणि त्या एकत्रीकरणानंतर सिस्टीमचं पण एकत्रीकरण झालं ते आम्ही 15 सप्टेंबरला पूर्ण केलं। आता सगळ्या सुविधा या ग्रामीण बँकांमध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे इंटरनेट बँकिंग असो, मोबाईल बँकिंग असो, UPI असो, या सगळ्या सुविधा आम्ही ग्रामीण बँकेमध्ये उपलब्ध आहोत। पण या सगळ्या एकत्रीकरणानंतर आमचा एक उद्देश हा एक होता की मनुष्यबळांचं पण एकत्रीकरण व्हावं। दोन्ही बँकांचे कर्मचारी वेगवेगळ्या 17 जिल्ह्यांमध्ये काम करत होते, म्हणून आम्ही 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आपल्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। याच्यामध्ये क्रिकेट, पिकल बॉल, बॅडमिंटन, चेस या सगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे। यामध्ये जवळपास 500 कर्मचारी, बँकेचे 500 कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रभरातून येणार आहेत। त्यामध्ये महिलांचा पण चांगल्या प्रकारे आणि एक व्यवस्थित प्रकारे सहभाग आहे आणि या स्पर्धांचं 21 तारखेला वर्किंग डे असल्यामुळे 22 तारखेला सकाळी 7:30 वाजता आम्ही एक उद्घाटनाचा सोहळा पण इथे राहणार आहे। तर या सगळ्या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात आणि चांगल्या प्रकारे पार पडाव्यात या शुभेच्छा आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे आणि या स्पर्धांचं व्यवस्थित प्रकारे आपण प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून होईल ही अपेक्षा आपल्याकडून बाळगतो। धन्यवाद। दिनांक 1 मे रोजी भारत सरकारच्या राज्य ग्रामीण बँक या धोरणानुसार राज्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचं एकत्रितकरण करून झालेलं आहे। या एकत्रीकरण प्रक्रियेनंतर अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या राज्य 750 शाखा व 13 क्षेत्रीय कार्यालय असून बँकेचे एकूण 3000 कर्मचारी अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत। या बँकेचा व्यवसाय 41,000 कोटी असून संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 1 कोटी ग्राहक बँकेला जोडल्या गेलेले आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन दिनांक 31 नोव्हेंबर रोजी तर समारोप 23 नोव्हेंबर रोजी मान्यवर ग्राहक बँकेचे शुभचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। यासाठी मान्यवर ग्राहक देखील उपस्थित असणार आहेत। यावेळी माध्यमांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिलिंद गारड यांनी ही माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।